नमस्कार मित्रांनो, मी आपले यूट्यूब चॅनल स्वामी सेवा मार्ग या चॅनलवरून मला आलेल्या स्वामींच्या प्रचितीबद्दल भाग 5 मध्ये सांगितले. आता मी पुढे सांगणार आहे. लग्नानंतर काही दिवसांनी माझे मिस्टर त्यांच्या बॉससोबत ऑफिसनंतर बराच वेळ थांबत असत. मध्ये थांबत. बॉस असल्यामुळे ते त्यांना नाही म्हणू शकत नव्हते. त्यांना अधूनमधून दारू पिण्याची सवय होती, परंतु त्या बॉसमुळे त्यांच्यासोबत रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत थांबावं लागत असे. त्यामुळे मला खूप भीती वाटत असे, कारण रात्री ते हायवेने येत असत व गाडी स्वतः चालवत असत. मला खूप भीती वाटत असे की काही ॲक्सिडेंट वगैरे झाला तर. मग मी सारखे त्यांना फोन करून लवकर निघा, लवकर निघा म्हणून सांगत असे. ते येतो येतो म्हणून वेळ काढून देत. त्यानंतर ते त्यांच्या बॉसला घरी सोडवायला जात आणि मग घरी येत. ते जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी स्वामींचा जप करत असे. मी त्यांना घरी लवकर येण्याची विनंती करत असे. असे महिन्यातून 2दा 3दा तरी होत असे. मला फार भीती वाटत असे. लग्नाला 6 महिने झाले होते. असेच एक दिवस माझे मिस्टर लेट झाले आणि त्यांच्या लक्षात आले नाही की गाडीमधले पेट्रोल संपले आहे आणि त्यांच्या येण्याचा रस्ता हायवेनेच होता. तो हायवे खूप रहदारीचा होता, खूप चालायचा. रात्री 2 वाजता अचानक गाडी हायवेच्या मधोमध बंद पडली. माझे मिस्टर नशेत असल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते. गाडीही साईडला घेता येत नव्हती, कारण पेट्रोल पूर्ण संपले होते आणि रात्री 2 वाजता फक्त अवजड वाहनांची वाहतूक चालू होती. भरधाव वेगाने वाहनं इकडून तिकडे जात होती. परंतु अचानक एक बाईकवरून एक गृहस्थ आला. तो 60 ते 65 वर्षाचा होता. त्यांनी गाडी थांबवली आणि माझ्या मिस्टरांना गाडीच्या खाली उतरवले आणि सांगितले, गाडी साईडला घ्या, नाहीतर गाडीला कोणीही उडवून देईल. त्यांनी माझ्या मिस्टरांना गाडीत बसायला सांगितले व गाडी लोटून रस्त्याच्या बाजूला उभी केली व ते निघून गेले. त्या दिवशी माझ्या मिस्टरांचा अपघात झाला असता, परंतु ते गृहस्थ स्वामीच होते. त्यांनी त्यांना मदत केली आणि त्यांचा जीव वाचवला. मग माझ्या मिस्टरांनी त्यांच्या एका मित्राला पेट्रोल आणायला फोन केला. तो रात्री पेट्रोल घेऊन आला व पेट्रोल टाकून ते घरी पोचले. मी फार टेन्शनमध्ये होते. स्वामींचा जप चालूच होता. घरी आल्यावर मी मिस्टरांवर खूप रागवली. ते मला समजवत होते. त्यांनी मला सर्व प्रसंग सांगितला. ते म्हटले, मी आज जिवंत राहिलो नसतो. लग्नाला अवघे 6 महिने झाले होते. ते म्हटले, त्या गृहस्थाने जर माझी मदत केली नसती तर मी आज जिवंत नसतो. मला अक्षरशः अंगावर शहारे आले. मी देव्हाऱ्यात जाऊन स्वामींचे आभार मानले. म्हटलं, स्वामी, तुम्हीच माझ्या नवऱ्याला घरापर्यंत सुखरूप आणले. मित्रांनो, स्वामींनी अशा प्रकारे माझे सौभाग्य अखंडित ठेवले. असे अनेक प्रसंग माझ्यासोबत घडले आहे, जेव्हा स्वामींनी मला कुठल्या ना कुठल्या रूपात मदत केली आहे. अशी स्वामींची लीला अपरंपार आहे. स्वामींची सेवा करताना ती प्रामाणिकपणे करा. ते तुम्हाला कायम त्याचे फळ देतील, तुमचे रक्षण करतील. असेच माझे अनुभव ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.